सर ग्लोबल क्रायसिस जेव्हा होते त्यावेळी सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असते का? मॅडम, अशी सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे मला मला हे कळतच नाही की सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय असते. कारण क्रायसिस हे टेम्पररी असतात, बरोबर. त्याच्यासाठी सेपरेट फोलिओ कधीच बनवला जात नाही. पण ज्यावेळेस इन्व्हेस्टर आपली फायनान्शियल कॅपॅसिटी ओळखतो, आपले लॉंग टर्म गोल डिसाईड करतो आणि ते डिसाईड करून तो डिसिप्लिनली इन्व्हेस्ट करत राहतो, ते जर त्यांनी फायनान्शियल आपले जे ऍडवायझर आहेत त्यांचा सल्ला घेऊन जर पोर्टफोलिओ बनवला, तर फायनान्शियल ऍडवायझर या सर्व क्रायसिसचा विचार करून किंवा येणाऱ्या भविष्यातल्या परिस्थितींचा विचार करून आणि क्लायंटच्या गरजा लक्षात घेऊन पोर्टफोलिओ बनवतो. त्यामुळे मला असं वाटतं की स्पेसिफिक क्रायसिसमध्ये काही वेगळी स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे असं मला वाटत नाही. आणि जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये, त्यावेळेस फंड मॅनेजर हे स्वतः रिबॅलन्सिंगचं काम करत असतात. त्याच्यामुळे अशा क्रायसिसमध्ये आपल्या वतीने ते काम फंड मॅनेजर करतात. त्याच्यामुळे त्याची चिंता इन्व्हेस्टरला करायची गरज नसते. त्याचं एकच काम असतं की त्यांनी कन्सिस्टंटली आणि डिसिप्लिनली इन्व्हेस्टमेंट कराव्यात. त्यामुळे क्रायसिसमध्ये असं सेपरेट काही स्ट्रॅटेजी नसते असं मला वाटतं. Mutual funds investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.